ही कॅटेगरी फार महत्वाची की ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. तसं पण शासनही ऑलरेडी आता क्रीडा प्रबोधिनी असेल ते 8 ते 14 वयोगटातले जे काही मुलं असतात त्यांचं टॅलेंट आयडेंटिफाय करून त्यांना करत असतं. परंतु त्याच नॉर्म्सनुसार फिट इंडियाचा सपोर्ट घेऊन आणि त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसचाही सपोर्ट याच्यामध्ये घेतलेला आहे. नाशिक महानगरपालिकेचा सपोर्ट याच्यामध्ये घेतलेला आहे. सपोर्ट घेऊन एक चांगली कॉम्पिटिशन, एक नवीन व्यासपीठ हे लहान मुलांकरता किड्स ॲथलीट्स करता अवेलेबल केलेलं आहे. तर हा प्युअरली एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम आहे, जो फार महत्वाचा आहे. आणि ॲथलेटिक्सच्या कॉम्पिटिशन्स तशा पण वर्षातून जास्त होत नाहीत. तर त्यातला एक नवीन हा कॉम्पिटिशनचा एक प्लॅटफॉर्म मुलांना मिळणार आहे. निश्चित आपल्या नाशिकमध्ये ॲथलेटिक्सचं एक चांगलं पहिल्यापासून प्रस्थ आहे. अगदी कविता राऊतपासून असेल किंवा जे लाँग डिस्टन्सचे रनर्स असतील. आणि जसं मंगेशने सांगितलं की याच्यामध्ये ग्रामीण आणि ट्रायबलचे पण मुलं सहभागी होणार. तर मला वाटतं एक चांगले काही अजून ॲथलीट्स या माध्यमातून आपल्याला मिळतील आणि निश्चित पुढे नाशिकचं आणि महाराष्ट्राचं नाव हे इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतं. येत्या 2 आणि 3 मेला राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. आत्ताच माजी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक सर यांनी ज्या पद्धतीत सविस्तर आपल्याला सांगितलेलंच आहे. परंतु मला अतिशय आनंद होतो की या इव्हेंटमध्ये आम्ही जास्तीत जास्त विजेत्यांना कसं अजून प्रमोट करता येईल त्यासाठी बक्षिसांचं बऱ्यापैकी आयोजन केलेलं आहे की ज्यामुळे पुढच्या वेळेला देखील या स्पर्धकांनी नव्याने सहभाग घ्यावा आणि इतरांनाही प्रमोट करावा असा त्या मागचा उद्देश राहील. आणि याच्यामध्ये मंगेशने सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक डिजिटल सिस्टीम जी आहे ज्याच्यामध्ये टायमिंग आणि अंतर ह्या दोन्ही गोष्टींचं आयोजन ऑटोमॅटिकली डिजिटली होणार आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा या स्पर्धेचा भाग असल्यामुळे अतिशय ॲक्युरेट पद्धतीने विजेत्यांची नावं याच्यामध्ये डिक्लेअर होणार आहेत. आणि मला अतिशय आनंद होणार आहे की या विजेत्यांना आम्ही ज्या पद्धतीत बक्षिसं देणार आहोत तर त्या निमित्ताने ही स्पर्धा दरवर्षी निश्चितच वाढत जाईल आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग हा ॲथलेटिक्सचा वाढत जाईल अशी मला पूर्ण खात्री